तर काय असं अशा प्रकारे ड्रोन आहे. ऑनलाईन मागवलं होतं. तर पोरांनी लय आग्रह केला, दाखवला का दाखव म्हणून तिथंच फोडलं आणि ट्राय पण केलं, म्हणजे फ्लाय करते का नाही बघितलं तिथंच. तर बघा आता आपण बघू अनबॉक्सिंग करून काय काय येतं ह्याच्यात. इथं नको, इथं लय घाण झाले थोडंसं. हां, गाडीत आपण बघू. इथं पण काय व्यवस्थित दिसणार. तर आपण येऊ जरा पटांगणात तिकडं थोडं. तर या खातवर बसूया मस्तपैकी, बघू इथं कसं काय निघतंय. मला दाखवतो काय काय येते. आता आम्ही तर बघितलंय, काय राहुलं नाही तिथं पोरात. तर अशा प्रकारे दोन चित्र तर बघा असं दिसतंय. तर बघू समोर ओपन केल्यावर कसं काय दिसतंय बघा. अशा पद्धतीनं ड्रोन आहे. मिनी ड्रोन. तर आपण असंच टाइमपाससाठी मागवलं होतं ड्रोन. याला कॅमेरा येते पुढं एक, खाली एक कॅमेरा आहे इथं खाली, पण त्याच्यात काय एवढं दिसत नाही. ट्राय करून बघितलं आपण. साईडनं लाईट येते, ते पुढे एक कॅमेरा आहे इथं, साधा सिंपल कॅमेरा येते. आणि रिमोट आहे. रिमोट याला बॅटरीत बसतात, म्हणजे आपले सेल जे असतात बॅटरीला ती बसतात. 3 बॅटरीत बसतात याला. आपण ऑलरेडी टाकलेल्या आहेत मगाशी ओपनिंग केल्यावर. स्टिक येते ह्याच्या खाली वर आणि ही गोल फिरवण्यासाठी इकडं साईडला, पुन्हा पुढे मागे. हे ट्राय करून बघितले आम्ही. तर फ्लाय करते एक नंबर ड्रोन, काय नाही अडचण. पुन्हा ह्याच्यात एक्स्ट्रा पॉप्युलर दिलं, त्याचे 4 दिलेत, म्हणजे जरी तुटलं वगैरे काही चेंज करायला. स्क्रूड्रायव्हर दिला छोटा, इमर्जन्सी काय लागलंच तर खोलायला. आणि ही पॉप्युलर गार्ड साईडनं लावायला, जेणेकरून आपल्याला, कारण पहिल्यांदा लावायला लागते, कारण काय होते धडकत आहे, नाही तर इकडे धडकलं की मग ती कामातनं गेलंच समजायचं. मग ड्रोन चार्जर येते, डाटा केबल थोडक्यात एक आपल्या मोबाईल चार्जरला बसते हे. चला तर मग बघू आपण ट्राय मारून ह्याचं कसं होते, शूटिंग कशी निघते काय बघूया. मला धरून दाखवता येईना तुम्हाला व्यवस्थित. तर ट्रायपॉडला लावू आपण मोबाईल इथं ट्रायपॉडला. तर आपण आता ट्रायपॉडला लावलेलं आहे, तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग. मस्तपैकी. आणि ह्याला मोठी जागा पाहिजे, जास्त अडचणीत उडवायला गेले की काय होते, इकडे धडकायचे. तर एकदा तुटलं की इथनं फोल्ड होते, हो काही दिसते का, इथून फोल्ड होते. तर हे कांद्यात पडलं होतं, कांद्याने कांद्याच्या पातीत भुगा करून टाकले ह्याने. कारण सुरुवातीला अंदाज कळला नाही कसं कुणीकडं दाबायचं बटन. तर आपण ह्याला लावून घेऊ साईडनं, कारण जेणेकरून जरी क्रॅच झालं, ह्याला दुसरं होतं इथं कॅप, ते आपण कॅप काढल्या सारे जे कॅप आहे इथले इथं काढायच्यात बाजूला. आणि पॉप्युलर गार्ड बसवायच्यात आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण बसवायला लागलेलो आहे आता. आणि थोडं प्रेस केले बसते ड्रोन. आणि हे बसवल्यावर अजून ड्रोन मोठं वाटतंय, जरा दिसायला पण भारी वाटते. तुम्हाला सारं झाल्यानंतर मोबाईलची शूटिंगची क्लॅरिटी पण दाखवतो, कशा पद्धतीनं शूटिंग निघते ह्याची क्लॅरिटी दाखवतो, कॅमेऱ्याची ह्याचे फ्लाईंग पण केलेलं दाखवतो कसं फ्लाय करतं हे. तर आता आपलं झालेलं आहे समजा, बॅटरी बसवलेली आहे, बॅटरी पण चार्जिंग केली, एक 10 मिनटं उडते बॅटरी ह्याची, फक्त 10 मिनटं
टायमिंग आहे 10 मिनटाचा, म्हणजे 15 मिनटात दिलेलं आहे ह्याच्यावर, पण 10 मिनटं फ्लाय करते तेवढ्या चार्जिंगमध्ये. एका चार्जिंगमध्ये एकच बॅटरी आलेली आहे ह्याला, सिंगल बॅटरी. तर बघा कसं दिसतंय आता. आधी किती छोटं दिसत होतं, हातावर बसायचं एवढं, आता बघा केवढं दिसतं. चला तर आपण आता काय करू, ह्याची फ्लाईंग टेस्ट घेऊ. तर मित्रांनो आपण डायरेक्ट फ्लाईंग टेस्टिंग घ्यायला लागलो आहे, कारण व्हिडिओ मोठा होत होता. कनेक्शन पुन्हा वायफाय ती कनेक्शन हे कसं करायचं तुम्हाला सांगतो परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा एकदम स्टेबलमध्ये उडतं आहे ड्रोन, पायनर 118. तर बघा एकदम क्लिअरिटी त्या मानाने लय भारी आहे तशी, कारण एवढ्या कमी बजेटमध्ये नाही एवढं भारी क्लिअरिटी, म्हणजे झकास वाटतं एकदम. बघा कसं काय व्हिडिओ निघलं, खूप लांबपर्यंत दिसतंय. बघा पूर्ण शेतीतनं फिरवायचं म्हणजे मजा वाटते, रानातलं हिरवगार शेत बघायला वरनं. लय जबराट दिसतंय राव मित्रांनो. बघा कसं काय झालंय शूटिंग मस्तपैकी रानातली. कसं वाटतंय क्लिअरमध्ये. तेव्हा तिकडं मशीन चालू आहे ज्वारी करायला, ती पण क्लिअरमध्ये दिसते. मी दिसतोय बघा इथं ड्रोन उडवतोय मी इथं. कसं काय वाटतंय लुक एकदम. हे आमचं घर आहे, घराचा लुक घेतलाय ड्रोनमध्ये. जरा म्हणलं बघावं आपलं घर कसं काय दिसतंय वरनं. टॉपमध्ये उडते ड्रोन एकदम स्टेबलमध्ये. बघा ह्याला गिम्बल नसेल सुद्धा एकदम स्थिरमध्ये एक अशी शूटिंग निघली ह्याची, कारण DJI ड्रोनला गिम्बल असते ना, त्यामुळं कॅमेरा हलत नाही. तर ह्याला गिम्बल नसेल सुद्धा बघा एकदम स्थिरमध्ये उडते असं, असं फ्लाईंग करत नाही दुसरं ड्रोन कुठलं. एकदम स्टेबलमध्ये. साधारणतः 1 एकराच्या पूर्ण एका तुकड्यामध्ये फिरवलं तर तिथपर्यंत वायफाय कनेक्शन राहतं आहे क्लिअरमध्ये. त्याच्या पलीकडे गेलं की मग कनेक्शन तुटलं की ती इकडं जातं आहे कुठं. तर बघा कसं काय वाटतंय लुक. मग अजून तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ काढून दाखवतो, कारण इथं आता हे रानात उडवलं आहे. शहरात दुकानापाशी नेल्यावर एकदा तुम्हाला फ्लाईंग करून दाखवतो तिथलं दुकानाचा लुक जरा. बघा कसं काय वाटतं. इकडं ऊसाचं रान आहे. कसं काय आलाय नारळाचा लुक. आणि ह्याचे एक प्रॉब्लेम आहे की याची चार्जिंग जर संपले तर हे कुठं पण पडते, एकदम लँडिंग करत नाही एकदम जशाच्या तशा ठिकाणी. पूर्ण आता हो काही स्टेबल एकदम. इथली शूटिंग बघा कशी एकदम स्टेबलमध्ये निघली, एकदम शांत अशी, जसं काही DJI ड्रोनने काढल्यासारखे वाटते. कसं काय वाटतंय लुक. एक नंबर असा जे आहे ते रिलच शूटिंग आहे ह्याची. चार्जिंग संपल्यावर जरासा एक प्रॉब्लेम आहे, एकदम चार्जिंग जर संपली अचानक तिथंच पडून जाते ती. कारण जास्त अडचणीत उडवायचं नाही ड्रोन, कारण अडचणीत जर पडलं तर काढायचा मोठा प्रॉब्लेम आहे. बघा मी ऊसाचं रान कसं काय दिसतंय वरनं. बघा